गुड मॉर्निंग. आज दक्षूचं अन्नप्राशन करायचं होतं. त्याच्यासाठी सकाळीच गोष्टी आवरायला घेतल्या. पहिलं तर शौर्यला स्कूल होती, त्याला स्कूलमध्ये पाठवलं आणि बेबीला अंघोळ घालून झोपी लावलं. शौर्य स्कूलमधून येईपर्यंत सगळी तयारी करून ठेवूया म्हटलं आणि आल्यावरती मग लगेचच अन्नप्राशनला सुरुवात करूया. यांनी काही फुलं घेऊन आले होते, त्याच्यावरती थोड्या मुंग्या वगैरे होत्या, मग ते पहिले स्वच्छ केले आणि ना काही द्रोण होते, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये काही स्वीट वगैरे आणले होते, फ्रुट्स होते, मग ते व्यवस्थित ठेवून घेतले. आणि आज हे घरी होते त्यामुळे मला भरपूर अशा गोष्टी सोप्या केल्या, कारण यांनी मला आज खूप मदत केली. जो चार्ट होता ना तर तो आम्ही मिशोवरून ऑर्डर केला होता. मला वाटलं होतं याची क्वालिटी थोडीशी फेंट येईल कलर, पण हे इतकं सुंदर होतं ना, अजिबात काही डेकोरेशन करायची गरज नाही पडली. दक्षू झोपलेला होता, त्याला झोपेतून उठून गोड असे रेडी केलं, पण तो अजिबातच त्याच्या मूडमध्ये नव्हता. आम्ही सगळे एकदमच सिंपल असे रेडी झालो होतो, जास्त काहीच केलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर जे डेकोरेशन होतं ना ते सुद्धा एकदम सिंपल होतं. तुम्हाला हे सिंपल असं डेकोरेशन कसं वाटलं ना ते आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर ना दक्षूचे थोडेसे लाड केले, कारण तो अजिबात कम्फर्टेबल नव्हता. एकतर नवीन कपडे घातले ना ते त्याला अजिबात आवडत नाही. त्याच्यानंतर ना तो थोडासा कम्फर्टेबल झाला, त्याचे छान छान फोटोज वगैरे केले आणि सगळ्यांनी मिळून ना त्याला आम्ही खीर खाऊ घातली. त्याला खीर इतकी आवडली, याचा मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. एखादी गोष्टी करण्याचा ना खूप उत्साह असतो, पण ते सगळ्या काही गोष्टी करून झाल्या ना आवरायचा खूप जास्त कंटाळा येतो. सगळ्या काही गोष्टी आवरून घेतल्या. त्यानंतर ना मला स्वयंपाक सुद्धा करायचा होता. पहिलं तर बेबीला झोपी लावलं, स्वयंपाकाच्या तयारीला लागले, किचनमध्ये आले. एवढा जास्त कंटाळा आला होता स्वयंपाकाचा, पण दक्षूसाठी जे गुलाबजामुन आणले होते ना त्याच्यातला एक गुलाबजामुन खाल्ला आणि मला स्वीट इतकं आवडतं प्रमाणाच्या बाहेर. मग माझं एकदमच गोड खाल्ल्यावरती मूड फ्रेश झाला आणि कामांना सुरुवात केली. चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.